नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। भारतीय संस्कृतीत तुळशीला केवळ एक रोप मानले जात नाही, तर तिला वृंदा म्हणजेच लक्ष्मीचे रूप मानले जाते। ज्या घरात तुळस लावलेली असते तिथे सकारात्मक ऊर्जा असते, घरात सुख समृद्धी नांदते। परंतु काही वेळा आपल्या काही चुकांमुळे तुळस सुकते आणि घरात वास्तुदोष निर्माण होतात। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत घरात तुळस लावताना कोणत्या चुका टाळाव्यात, तुळशीची निगा कशी राखावी, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तुळस लावताना दिशा अत्यंत महत्त्वाची असते, कारण तुळस ही चुकीच्या दिशेला लावली तर सर्वात मोठा दोष निर्माण होतो। तुळस दक्षिण दिशेला कधीही लावू नये। दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते। तुळस नेहमी उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावावी। उत्तर किंवा ईशान्य दिशेला तुळस लावण्यासाठी तुमच्याकडे जागा नसेल तर तुम्ही पूर्व दिशेला देखील लावू शकता। तुळस ही अत्यंत पवित्र मानली जाते, त्यामुळे तुळशीच्या कुंडीजवळ घरातील कचरा, बूट, चपला तसेच फाटलेले कपडे कधीही ठेवू नयेत। ती जागा नेहमी स्वच्छ ठेवावी। तुळशीजवळ अस्वच्छता असेल तर घरात गरिबी येते आणि लक्ष्मी घरातून कायमची निघून जाते। तुळशीला सूर्योदयावेळी पाणी घालणे अत्यंत शुभ मानले जाते। रविवार, एकादशी, ग्रहण या दिवशी तुळशीला पाणी घालू नये। असे म्हणतात की तुळस ही भगवान विष्णूंसाठी निर्जल व्रत करते, त्यामुळे या दिवशी रविवारी तुळशीला पाणी घालू नये। बरेचदा आपण सुकलेली तुळस घरात ठेवतो, त्यामुळे घरातील प्रगती थांबते आणि आर्थिक नुकसान होते। घरातील तुळस सुकली असेल तर ती वाहत्या पाण्यात प्रवाहित करा आणि नवीन रोप त्या ठिकाणी लावावे। तुळशीच्या रोपाजवळ काटेरी झाडे लावू नयेत, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते। तुळशीला मंजिरे आल्यानंतर तुळशीला वृद्धत्व येतं असं मानलं जातं, त्यामुळे ज्यावेळी तुळशीला मंजिऱ्या येतात आणि त्या सुकतात तेव्हा मंजिरीचे ओझे तुळशीला सहन होत नाही, त्यामुळे मंजिऱ्या वाळल्यानंतर त्या काढून टाकाव्यात, त्या मातीत टाकाव्यात। कारण मातीत टाकल्यामुळे नवीन रोपं तयार होतात, किंवा तुम्ही भगवान विष्णूंच्या चरणाशी देखील अर्पण करू शकता। तुळस घरात असणे म्हणजे साक्षात लक्ष्मीचा वास असणे होय। आपण या छोट्या चुका टाळल्या आणि तुळशीची मनोभावे सेवा केली तर घरात सुख समृद्धी, शांती आणि भरभराट येईल। तुळशीजवळ दररोज सकाळी आणि संध्याकाळी शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा, यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा।